पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, नसे गर्व अंगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी, नसे लोभना क्षोभना दैन्यवाना, हे लक्षणी दानी जे योगी राना. श्रीराम. मंडळी, समर्थांनी या श्लोकामधून योगी राणा म्हणजे योगीराज कोण असतो त्याचं लक्षण सांगितलेलं आहे. कालच्या श्लोकामधून परवाच्या श्लोकामधून भक्तांची लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. इथं शब्द वापरला योगीराज. योगी राणा म्हणजे योगीराज. तर खरा योगीराज कोण आहे? जो भगवत भक्त आहे तोच खरा योगी आहे. कारण ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलेलं आहे, तोची भक्त तोची योगी. भक्त आहे तोच योगी खरा असू शकतो. तुम्ही म्हणाला असं कसं काय, भक्त आणि योगी कसा काय? तर योगी जो आहे तो त्यानं योग साधलेला असतो. योग साधने याचा अर्थ काय? तर योगाचं फळ काय आहे? तर योगाचं फळ हा परमात्मा आहे. त्या परमात्म्याला ज्याने प्राप्त करून घेतलं तोच खरा योगी आहे ना. मग बाकीचे योग साधना करणारे ते योगी नव्हेत का? तर ते योगी आहेत, योगी नाही असं नाही. परंतु भगवंताच्या मते किंवा संतांच्या मते योग्यांचं तेवढं सामर्थ्य नाही. योग साधना करून सिद्धी प्राप्त करून घेणं, योग साधनेनं वेगवेगळे चमत्कार करून दाखवणं, योग साधनेनं आपण जगापेक्षा काहीतरी वेगळे आहोत अशा स्वरूपाचं राहणं, हे योगाचं मूळ फळ नाही, मूळ हेतू नाही आहे. तसं जर बघायला गेलो आपण तर चांगदेव महाराज हे श्रेष्ठ योगी होते. त्यांना सुद्धा योगीराज ही पदवी होती. 1400 वर्षे ते जगलेले होते. म्हणजे 14 वेळेला त्यांनी मृत्यूला परत पाठवलेलं होतं. ज्या वेळेला आयुष्य मर्यादा पूर्ण व्हायची त्यावेळेला मृत्यू त्यांचा आणखीन जवळ यायचं, त्यांचा प्राण हरण करण्याकरता. त्यावेळेला योग साधनेनं आपल्या प्राण जो आहे तो प्राणाला ते ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर करत होते. आणि त्या योग्याला तिथं प्राण ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर केला की तिथं मृत्यूची सत्ता चालत नाही. मृत्यू तिथून प्राण घेऊन जाऊ शकत नाही. मग तो मृत्यूची वेळ संपली की पुन्हा देहावस्थेवरती ते येत होते. असं त्यांनी 14 वेळा केलेलं होतं. म्हणून 1400 वर्षाचे तपती तीरवासी असं त्यांचं वर्णन. तापी नदीच्या तीरावरती वास्तव्य करत होते. 1400 वर्षाचे होते ते. परंतु त्यांची अडचण अशी होती की पूर्णपणाने ते योगी झालेले नव्हते. का? तर सगळी विद्या, सगळ्या कला, सगळं सिद्धी रिद्धी सगळ्या प्राप्त करून घेतल्या, पण ब्रह्मज्ञान ही ब्रह्मज्ञानाची प्राप्ती त्यांना झालेली नव्हती. म्हणजे ब्रह्मस्वरूपाची म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती झालेली नव्हती. त्यामुळं पूर्णत्वाला ते गेलेले नव्हते. ज्या वेळेला ज्ञानोबारायांची, मुक्ताबाईंची त्यांच्यावरती कृपा झाली त्यावेळेला ते खऱ्या अर्थानं पूर्ण योगी झाले. याचा अर्थ असा की योगी कुणाला म्हणावं? मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांचा ज्या वेळेला उपदेश केला माऊलींना मुक्ताबाईंनी, त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. मुक्ताबाई म्हणतात योगी म्हटल्यानंतर तो पावन मनाचा पाहिजे, मन पवित्र पाहिजे आणि सहनशीलता त्याच्या अंगामध्ये असायला पाहिजे. अशी योग्याची काही लक्षणं सांगितलेली आहेत. तेव्हा समर्थांनी इथे योगी राणा कोण ते सांगत असताना त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजेच ही भगवत भक्ताची लक्षणं आहेत सगळी. भगवत भक्तालाच योगी राणा असं म्हटलेलं आहे. तेव्हा समर्थ म्हणतात, नसे क्रोध अंगी, नसे गर्व अंगी. इथं गर्वाबद्दल समर्थ बोलतात की त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गर्व नसतो. हे पहिलं लक्षण सांगितलेलं आहे. माणसाला गळची बाधा लगेच होते. आणि कुणाला होते? तर ज्याला थोडंफार काही येतं, जो इतरांच्या पेक्षा थोडाफार शहाणा आहे, त्याला लगेच गर्वाची बाधा होते. आपण म्हणतो बघा, सहज व्यवहारामध्ये म्हणतो, अहो तो माणूस फार अगदी मन मिळावं होता हो, पण अलीकडे त्याला गळची बाधा झालेली आहे. का? तो जरा कीर्तन करायला लागला, जरा प्रवचन करायला लागला, 4 माणसामध्ये मानमान्यता मिळायला लागली, लगेच फुगला बघा, गळची बाधा झाली असं आपण म्हणतो. तेव्हा हा जो गर्व आहे, हा गर्व
त्या ठिकाणी लगेच चिकटतो त्या माणसाला. कुणाला थोडी ज्ञानाची प्राप्ती झाली, थोडं काहीतरी यायला लागलं की गर्व येतो. परंतु त्या गर्वाला गिळणं, त्याला नष्ट करून आपल्यापासून बाजूला करणं ही खरी ताकद आहे. म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटले की नवला अहंकाराची गोटी, विशेष नलगे अज्ञानाचे पाटी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. हा जो अहंकार आहे, हा जो गर्व आहे ना, हा अज्ञानी मनुष्याला कधी स्पर्श करत नाही. तो म्हणत असतो सरळ, बाबा मला काही येत नाही, मी अडाणी आहे. सरळ तो आपली लीनता व्यक्त करतो आणि मोकळा होतो. परंतु ज्ञानी जो असतो तो वाद घालायला प्रवृत्त होतो. हे तुम्ही असं काय म्हणताय, माझंच खरं आहे, म्हणजे गर्व आला. तेव्हा पहिलं लक्षण योग्याचं आहे की त्याने आपल्या ठिकाणचा गर्व गिळला पाहिजे. म्हणून नसे गर्व अंगी हे पहिलं लक्षण. दुसरं लक्षण सांगितलं की सदा वितरागी. सतत तो वितरागी असतो, म्हणजे वैराग्ययुक्त असतो. काल विरक्त हा शब्द आला होता त्यांच्या संदर्भानं कालच्या श्लोकामध्ये. इथं वितरागी म्हटलेलं आहे. वितरागीचा अर्थ काय, तर कोणत्याही प्रकारची अभिलाषा, कुठल्याही प्रकारची आसक्ती, त्या आसक्तीला त्यांनी मनातनं संपवून टाकलेला आहे. विरक्त या शब्दाचा अर्थ असा होतो की जे समोर असताना, भोग प्राप्त झालेले असताना सुद्धा त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये आशा न ठेवता, त्याच्यामध्ये न लिंपून जाता जो वेगळा राहतो तो वैरागी, विरक्त. आणि इथं म्हणतात की त्याने आसक्तीच मनातली काढून टाकलेली आहे. म्हणजे मिळाल्यानंतर तर त्याग करणं हा विषय वेगळा, पण ती मिळावीत ही सुद्धा मनामध्ये भावना नसणं, मुळापासूनच तो विषय बाजूला करणं, ह्याला वितरागता म्हणतात. तेव्हा तो जो महात्मा असतो तो हा वितरागी असतो. अनपेक्ष सुचिर दक्ष या श्लोकामध्ये अनपेक्षतेचं लक्षण त्या ठिकाणी भक्ताचं सांगत असताना भगवंताने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तेव्हा असा वितरागी असणारा हे त्या महात्म्याचं दुसरं लक्षण आहे. आणि पुढं समर्थ म्हणतात की क्षमा शांती भोगी. क्षमा आणि शांती ही दोन दैवी लक्षणं, दैवी गुण त्याच्या ठिकाणी खचाखच भरलेले असतात. नवे नवे त्या लक्षणांचा तो भोगच घेत असतो मनुष्य. म्हणजे त्याच्या आनंदामध्ये तो निमग्न असतो त्या सद्गुणांच्या. असं आहे, माणसाच्या ठिकाणी एखादा जो गुण असतो त्या गुणाचाही आनंद घेता येतो, परिपूर्ण आनंद भोगता येतो त्या सद्गुणाचा. तर हा महात्मा जो असतो क्षमा आणि शांती या दोन सद्गुणांचा आनंद भोगत असतो. आता क्षमेची व्याख्या काय, तर क्षमेची व्याख्या सांगत असताना ज्ञानोबारायांनी 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे की अद्वेष्टा सर्वभूतानाम या श्लोकावरती बोलत असताना ज्ञानोबारायांनी क्षमेचं वर्णन खूप चांगलं केलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादा जी पृथ्वी माता जी आहे ती पृथ्वी माता कशी आहे, तर तिचं नावच क्षमा आहे. क्षमा करते, तिनं कुणीही केलेला कोणताही अपराध असू द्या त्या अपराधाला ती क्षमा करते. त्याप्रमाणे हा सतत क्षमाशील असतो. म्हणजे कुणाच्याही अपराधाबद्दल त्याला शासन करत नाही, त्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी ताडण करत नाही किंवा त्याच्याबद्दल मनामध्ये रागही धरत नाही. क्षमाशील वृत्ती असते. तुकाराम महाराजांना मुंबाजी भावानी ज्यावेळेला मारलं त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी क्षमावृत्ती होती, ती कृत्रिम क्षमा नव्हती. म्हणजे मला काहीतरी मोठं म्हणावं लोकांनी म्हणून मी काहीतरी करतो अशा प्रकारचा कृत्रिम भाव नव्हता त्यांच्या ठिकाणी. सहज प्रवृत्ती होती, सहज प्रवृत्ती. अलीकडे काही माणसं काही गोष्टी करतात ते ठरवून करतात, कृत्रिमरित्या करतात. पण महात्म्याच्या ठिकाणी तो स्वभाव सहज असतो. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी सहज क्षमा होती, नाथ महाराजांच्या ठिकाणी सहज क्षमा होती. तर ही क्षमा हा दैवी गुण त्याच्या ठिकाणी असतो. पुढं म्हणतात शांती. शांती हे क्षमेला धरूनच असणारं दुसरं लक्षण आहे, दुसरा गुण आहे. कारण का, शांती शिवाय क्षमा निर्माण होत नाही आणि क्षमेशिवाय शांती टिकत नाही. ह्या दोघी एकमेकांच्या हातात हात घालून चालणाऱ्या बहिणी आहेत दोघी. ही दोन जी लक्षणं आहेत ती क्षमा आणि शांती, हे दोघींची फार जवळीक आहे. तर शांती मनात नसेल तर क्षमा करून काय उपयोग आहे.
मग ती क्षमा कशी होती? दुबळ्याने केलेली क्षमा होती. म्हणजे मुंबाजी बुवानी ज्या वेळेला तुकाराम महाराजाला मारलं, त्यावेळेला तुकाराम महाराजांना प्रतिकारच करता येत नव्हता, काही करू शकतच नव्हते. आणि मग म्हणून म्हणायचं जाऊ दे तिकडं, मारू देत बाबा, आपण त्यांना क्षमा केली. ही खरी क्षमा नव्हे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जर त्यांनी सांगितलं असतं तर त्या ठिकाणी काय घडलं असतं? मुंबाजी बुवाचा नायनाट करणं शक्य नव्हतं का त्यांना? होतं, पण त्यांनी केलं नाही. का? तर त्यांच्या ठिकाणी शांती होती. शांतीला धरून असणारी जी क्षमा आहे ती खरी क्षमा आहे. शांती म्हणजे अंतःकरणाची वृत्ती कोणत्याही प्रकारे डळमळीत न होणं, कुठल्याही प्रकारे त्या वृत्तीला क्षोभ मनामध्ये न होणं, अशा प्रकारची जी वृत्ती असते तिला खरी शांती म्हटलं जातं. तो डळमळीतच होत नाही कोणत्याही प्रसंगानं. तर अशा प्रकारचं हे दैवी लक्षण, ज्याला शांती म्हणतात, त्या शांतीसहित असणारी क्षमा ही खरी क्षमा आहे. म्हणून क्षमा शांती भोगी, दया दक्ष योगी म्हटलेलं आहे पुढं. दया करण्याच्या बाबतीत तो सतत दक्ष असतो, म्हणजे तत्पर असतो. दया आणि क्षमामध्ये फरक आहे. क्षमा ही अपराध्याला केली जाते आणि दया ही सर्वाभोवती दाखवला जाणारा गुण आहे. म्हणजे गाढवावरती एकनाथ महाराजांनी दया केली, तिथं क्षमा म्हणता येत नाही, त्याला दया म्हणायचं. का? तर त्याने काही अपराध केला नव्हता, त्याबद्दल क्षमेचा प्रश्न नाही. पण त्याचं दुःख बघून, त्याची त्या तळमळ बघून अंतःकरण ज्याचं द्रवित होतं, अंतःकरणाला हृदयाला ज्याच्या पादर फुटतात, ते दयेचं लक्षण आहे. कोणाचंही दुःख बघितल्यानंतर, मग तो मनुष्य असू द्या, एखादा प्राणी असू द्या, एखादा जीव असू द्या, एखादा दुष्ट जरी असला आणि त्याचं दुःख बघितलं तरी यांच्या हृदयाला पाझर फुटतो, हे दयेचं खरं लक्षण आहे. म्हणून त्या ठिकाणी दया दक्ष योगी म्हटले. दयेसाठी सतत तत्पर असतो असा असणारा तो योगी आहे. पुढचं लक्षण समर्थांनी सांगितलं की नसे लोभना क्षोभना दैन्यवाना, त्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये कशाचाही लोभ नसतो. परवा मागे एका आपण चिंतनामध्ये बोलून गेलेलो आहे की सगळ्या पापाचा बाप जर कोण असेल तर लोभ हा पापाचा बाप आहे. मागे एकदा याच्यावर चिंतन झालेलं आहे आपलं, तरी सुद्धा संक्षिप्तमध्ये सांगतो की एका प्रवचनामध्ये लोभ जिंकावा असं एका प्रवचनकाराने सांगितलं. तेव्हा लोकांनी विचारलं, बाबा हे लोभ म्हणजे काय? त्या लोभाचा काय नीट व्यवस्थित अर्थ सांगता आला नाही. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी एक प्रसंग असा घडला त्यांच्या जीवनामध्ये. एक स्त्री होती त्या प्रवचनाला येणारी, वास्तविक ती व्यवसायाने अतिशय निकृष्ट दर्जाचा व्यवसाय करणारी, म्हणजे वेश्या व्यवसाय करणारी स्त्री होती, पण तिची धार्मिक वृत्ती होती. आणि मग तिने त्याचं उत्तर देण्याकरता, सगळ्या पापाचं मूळ हे लोभ कसं आहे हे सांगण्याकरता एक युक्ती केली. त्या महाराजांना तिने सांगितलं, मी याचं उत्तर देते, पण म्हटले माझं एक म्हणणं आहे, तुम्हाला ऐकावं लागेल. म्हणे काय? तुम्ही माझ्या घरी आलं पाहिजे. म्हणजे मी तुमच्या घरी येणार कसा? तुमचा व्यवसाय काय, तुमची गल्ली कुठली, तुमचं काय सगळं ते, मी जर तिथं आलो तर काय होईल माझं? नाही म्हणजे मग तुम्हाला उत्तर मिळणार नाही. बरं म्हणे येतो. आणि असं करत ते त्या विषयाच्या घरापाशी गेले. सांगा म्हणले उत्तर. नाही म्हणजे मी उत्तर सांगते तुम्हाला, पण तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं पाहिजे, तुम्हाला त्याकरता मी 500 रुपये देते. ठीक आहे म्हणजे पाऊल तर ठेवायचं आहे, ठेवलं पाऊल. आता सांग. ती बोली सांगते, पण मला तुमची पाटावरती तुम्ही उभ्या राहा, तुमची पाद्यपूजा मला करायला पाहिजे, त्याकरता आणि 500 रुपये देते. असं करत करत शेवटी तुम्ही माझ्या हातून जेवण केलं पाहिजे, तुम्हाला 2500 रुपये देते, असंपर्यंत म्हटल्यानंतर तिथंपर्यंत त्यांनी मान्य केलं. आणि मग ते मान्य केल्यानंतर तिनं काही केलं नाही, एक मुस्काडीमध्ये मारले. त्यांच्या दिवसा डोळ्यापुढं काजवे चमकायला लागले. एवढा सन्मान केला हिनं माझा, पाटावर पाद्यपूजा काय केली, आरती काय केली, दुधाचा ग्लास काय दिला, आणि शेवटी थोबाडीत मारलं. ती म्हणली का जायला, का मारलीस? त्यांनी सांगितलं, म्हणे तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे.
सगळ्या पापाचं मूळ जो आहे तो लोभ आहे. तुम्ही अल्पशा धनाच्या लोभाकरता नीच कृत्य करायला तयार झालात, नको त्या संघामध्ये तुम्ही अडकलात, हेच म्हणजे लोभाचं लक्षण आहे. तेव्हा असा जो असणारा लोभ आहे तो सर्व जीवाला त्या ठिकाणी अधोगतीला नेणारा हे असणारा दुर्गुण आहे हा. तर त्या महात्म्याने त्या सगळ्या लोभाला अंतःकरणातून नष्ट केलेलं असतं. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, असं महाराजांनी तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. तेव्हा त्या महात्म्याच्या ठिकाणी कशाचाही लोभ नसतो आणि क्षोभही नसतो. क्षोभ या शब्दाचा अर्थ असा आहे, क्षोभ या शब्दाचे दोन अर्थ, एक म्हणजे राग क्रोध अशाही अर्थानं वापरला जातो आणि दुसराच क्षोभ या शब्दाचा अर्थ उद्विग्नता, मन उद्विग्न होणं, सतत अशा प्रकारचं एक रखरख 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 मनाची जी असते, हाव असते, ती उद्विग्नता असते. अशा प्रकारच्या वृत्तीला क्षोभ म्हणतात. ती वृत्ती त्या ठिकाणी त्यांची नसते. नसे लोभना क्षोभना, आणि हे सगळं नसल्यामुळं तो कधीच दैन्यवाना असत नाही. दैन्य म्हणजे दारिद्र्य, दैन्य म्हणजे दीनता, ही कोणाच्या ठिकाणी असते तर ही सगळी नको असणारी टाकाऊ जी लक्षणं आहेत ती ज्या माणसाच्या ठिकाणी असतात तो दैन्यवाना असतो. आणि ही लक्षणं ज्याच्या ठिकाणी नाहीत, दुर्गुण ज्याच्या ठिकाणी नाहीत, तो कधी दीन असत नाही. तो सतत श्रीमंत असतो, तो सतत राजा असतो. म्हणून तुकारामाने आम्ही राजे त्रैलोक्याचे जे म्हणतात तुकाराम महाराज, कुठलं राज्य होतं त्यांच्याकडं? बाह्य लौकिक काहीच राज्य नव्हतं, पण सद्गुणांचा उच्चांक आणि दुर्गुणांचा सर्वस्वी केलेला त्याग, हे यामुळे जी निर्माण झालेली वृत्ती होती ती एखाद्या राजाला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची वृत्ती महाराजांची होती. म्हणून नसे लोभना क्षोभना दैन्यवाना ना दैन्यवाना, असं म्हणजे दैन्य त्याच्या ठिकाणी नसतं असा अर्थ होतो त्याचा. आणि असा जो आहे, ही सगळी जी लक्षणं ज्याच्या ठिकाणी आहेत, एह लक्षणी जाणे जे योगी राणा, त्यालाच योगी राणा म्हणावं, योगीराज म्हणावं. तोच खरा महात्मा, तोच साधू, तोच संत, तोच भक्त आणि तोच योगी. ही सगळ्या उपाध्या त्या महात्म्याला लागू पडतात. अशा अर्थानं समर्थांनी या श्लोकामधून उच्च कोटीच्या असणाऱ्या महात्म्याची, भगवत भक्ताची लक्षणं या श्लोकामधून थोडक्यात आपल्यासमोर सांगितलेली आहेत. असं असणारं या श्लोकाचं आहे चिंतन. तेव्हा मंडळी, हे चिंतन आपल्याला कसं वाटलं जरूर कळवा. आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आध्यात्मिक आवडीचे आपली परिचित मंडळी असतील त्यांच्यापर्यंत या चॅनलची जरूर माहिती द्या. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.